झाली बस. आलो होतो दुसऱ्या कामाला, तर या का इकडे मस्त वेगळी मावशीने कोथिंबीरच उपटायला सुरुवात केली. आता पावसाळा चालू आहे, सगळं कोथिंबीरीचं वावर आहे. हा चला म्हणलं आता काय नाही का, शेतकऱ्याचं कसं असतं माहितीये तुम्हाला, आलं तरी मोकळ्या हाताने बोलून कधी असतं. बकुताईचा बांगला तर जोरात दिसतोय हो इथं. बकुळाची कोथिंबीर ही बकुळाची कोथिंबीर होय. आणि मालकीन घरात आणि याने या डोकीत डाव काढता येते. हा हो मावशी, तुम्ही डाव काढताय. मालकीन आली या का इकडून, कोथिंबीर उपटायला लागले की मालकीन आली इकडून. कसं काय बरं? गवत लय आहे अहो. असंच काढलं आम्ही, इकडं तर सगळं गवतच आहे. निंदलं नव्हतं वाटतं तुम्ही ह्याला? निंदलं म्हणजे काय? ते कोथिंबीर गवत काढायला. निंदलं म्हणजे खुरपणं? नाही नाही, मग ते आमच्याकडे टिपणं म्हणतात काहीतरी. कोथमीर टिपायची? निंदलं नाही कोथमीर टिपणे म्हणजे कोथमीर सोडून असेल ना म्हणजे ते बाकीचं काढायचं. गवत काढायचं. कसलं निंदणं नाही, टिपणं. खरंच की राव. होय, ज्वारी बरोबर अश्विनीच्या बंगल्याच्या वाच्या छताला लागली. वडाचं झाड तुम्ही तर पूजा केली नाही ह्याला? जवळच्या जवळ आहे, लांब नको जायला. भाजी संपली वय, जाऊ दे. काय तर भाजीसाठी आलो का? बाई केलेली का? केलेली नाही रानातली. मला वाटलं आता काय कढई मधली. हो बाय बाय. काय गेली गँग बर का, गेली. चला तिकडं, चला घेतली कोथिंबीर. चला आता वड्या करायच्या. आता घरी जाऊन बनवते. चला लेडीज माझी जास्त आता नसतं नाही का, पहिल्यासारखं एवढी नाही. कधी टाकली 2 दिवसाला, कधी असं असतं काय भेटतं तसा. अरे पण वाहनवळा तरी घ्यायचा किती? ही काही बी काही नाही कोथमीर एवढी. हा नाही वानवळा एवढी कोथमीर घेतात होय. आता थालपीठ कवळी कोथमीर पाणी यायला लागले पुण्यात. शेंटी चांगली आहेत नाही काय मग हाय चांगलं तर काढा ना पाटा. हा उरका